हाय हॅलो नमस्कार, मी सुनंदा जोशी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हटलं की काही ना काहीतरी नॉनव्हेज स्पेशल हे घरी असतंच। पण आज एक स्पेशल गोष्ट आहे ती म्हणजे आमच्या घरी आम्ही आज खूप दिवसानंतर मटण आणलं आणि ते मटण बनवलेलं आहे माझ्या मिस्टरांनी। सो सकाळपासून आहे ना मी क्लिनिंगचं सगळं करून घेत होते आणि ते गेलेले मटण आणण्यासाठी, म्हणून सो मटण पण आणायला थोडासा वेळ लागला। पण आणल्यानंतर ते म्हणाले की आज मी बनवतो। सो आम्ही इथं सगळं काम आवरलंय आणि दाखवते तुम्हाला त्यांनी मटण बनवलेलं आहे। इथं ही आहे भाजी आणि रस्सा दाखवते। 1 मिनिट, रश्शाला मस्त असा कट पण आलेला आहे, बघू शकता तुम्ही इथं अशा पद्धतीनं। आणि बाकी मी चपात्या आणि भात करून घेतलाय। आता जेवणाचं टायमिंग झालेलं आहे, सो जेवण करून घेते आणि नंतर मग आपला व्हिडिओ कंटिन्यू करते। तुमच्याशी हे शेअर करायचं होतं की आजचा स्पेशल खास मेनू जो आहे हा मिस्टरांनी बनवलेला आहे, हे शेअर करायचं होतं, म्हणून म्हटलं आज आता व्हिडिओ चालू करूया। आणि जेवणाचा वेळ झाला आहे, सो जेवण करून घेते आणि नंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करते। आणि इथे आम्ही मस्त तिघंही जेवायला बसलो होतो, मस्त असं ताट करून घेतलेलं आहे आणि लावण्यासुद्धा तिचं जेवण एन्जॉय करत होती। ती चमच्यानं भात खात होती। दुपारी ना जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मस्तपैकी सगळ्यांनी लावण्या, मी आणि तिचे पप्पा मस्तपैकी टायमिंग स्पेंड केला एकमेकांसोबत मस्तच। आणि लावण्याची आहे ना जरा तब्येत बिघडली, सो तिला थोडासा ताप होता। सकाळी एकदा औषध घातलं होतं, त्यानंतर थोडा 1-2-3 तासासाठी कमी आला आणि परत तिला ताप आला। त्यामुळं बाकीचा वेळ तिच्यासोबतच होतो आम्ही आज। 1-2 वेळा तिचं थंड पाण्यानं अंग वगैरे पुसून घेतलं, त्यानंतर औषध परत एकदा घातलं, तिला व्यवस्थित जेवायला वगैरे दिलं, हे सगळं करत होतो। आणि आता थोडासा ताप कमी आला आहे, तरी तिनं तापाला ठेवलं आणि म्हटलं बाकी राहिलेलं जे काम होतं ना ते पहिल्यांदा करून घेऊया म्हटलं। कारण आज आहे ना तिचं ड्रॉवर जो आहे ना कपड्यांचा, तो इतका भरला आहे ना त्याच्यामध्ये तर कपडेच बसत नाही आहेत तिचे, लावण्याचे स्पेशली। आणि त्यामुळं म्हटलं आता वेळ आहे, आज 7:15 वाजल्यात कसं पण, त्यामुळं जेवण आवरून घेऊ आणि म्हणजे जेवून घेऊ आणि नंतर मग तिचं जे वॉर्डरोब म्हणजे ड्रॉवर जो आहे कपड्यांचा तो व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू म्हटलं। कारण नवीन घरी आल्यानंतर आहे ना तिचं जे काही स्टोरेजचे कंटेनर्स होते ना, तो एक पण कंटेनर मी ठेवला नाही तिचा कपड्यांना, तसेच रँडमली कपडे ठेवून टाकले होते। आणि त्याच्यामुळं जे सध्या कपडे पण भरपूर सारे घेतलेत, त्यामुळं खूपच ड्रॉवर भरलेला आहे। सो म्हटलं आज बघूया तिला कुठले येतात कुठले येत नाहीत, हे सगळे कपडे बघूया म्हटलं अगोदर। कारण लहान मुलांचं होतं असं की 2 महिन्यात त्यांना कपडे लहान व्हायला लागतात किंवा टाईट व्हायला लागतात, असं होतं। आणि आता गावी गेल्यानंतर आहे ना तिची हालचाल खूप होती, त्यामुळं हाईट तिची खूप छान वाढली आता। त्यामुळं आता तिचे थोडेफार फ्रॉक्स आहेत, थोडेफार तिच्या पॅन्ट्स आहेत ज्या तिला आता शॉर्ट होतात, त्या बाजूला काढते। आणि आता जे तिला कपडे काही येत आहेत ना ते सगळे कपडे एका साईडला करून व्यवस्थित लावून ठेवते। त्याच्यामध्ये इतका पसारा झाला आहे ना कपड्यांचा, काही कळतच नाही आहे आणि त्यामुळे काय होते ना की ते आतले कपडे आतच राहत आहेत आणि वरती सापडतात तेच घालायचं चालू आहे। त्यामुळे म्हटलं आज अगोदर ते करून घेऊया, वेळ आहे तसं। दाखवते तो केवढं ड्रॉवर भरले तिचं आता। हे आहे लावण्याच्या कपड्यांचं ड्रॉवर, ह्याचा साईज जो आहे ना खूप मोठा आहे। हे असं जे आहे ना हे 2 फूट आहे ऑलमोस्ट आणि असं 2.5 फूट आहे। एवढ्या ड्रॉवरमध्ये असे कपडे इतके हे कचून भरलेत ना, त्याच्यामधलं काहीच तिचं सापडत नाही आहे। सो म्हटलं आज अगोदर तेच करून घेऊया, आता थोडा वेळ आहे तसं। जेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना की मला कबड आवरायचं आहे, त्या दिवशी जेवण वगैरे आवरलं आणि नंतर मग ना अचानक लाईटच गेली, त्यामुळं कबड आवरायचं राहून गेलं। सो मी नेक्स्ट डे काय केलं, तिचं जे ड्रॉवर होतं ते इथंच ठेवलं होतं ना, सो नेक्स्ट डे मॉर्निंगलाच मी म्हटलं इव्हनिंगलाच मी हे सगळं आवरायला घेतलं परत। सो सगळ्यात पहिल्यांदा इथे कॅटेगराईज करून घेऊया म्हणून तिचे कपडे ना बघून जसे तिला कोणते येतात, कोणते मी तिला घरी घालते, कोणते असे बाहेर जाण्यासाठी असतात, ते सगळे कॅटेगराईज करून ठेवूया म्हणून म्हटलं सुरुवात केली इथं करण्यासाठी। म्हणून आता जसं तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघताय ना त्या पद्धतीनंच मी इथं एक करून तिचे सगळे कपडे कॅटेगराईज करून घेत होतो। आणि त्यावेळेला लक्षात आलं की बरेचसे कपडे तिचे असे आहेत जे तिला मी 1-2 महिने जे घातलेच नाही आहेत। सो कारण का ते सगळे याच्यामध्ये आत जाऊन बसले होते ना ड्रॉवरमध्ये,
त्यामुळे फक्त वरचे कपडेच घेऊन घालायचं चालू होतं. आणि खूप सारे फ्रॉक्स वगैरे तिचे होते जे मी तिला घातलेच नव्हते. सो आता सगळे म्हटलं व्यवस्थित करून घेऊयात. आणि इथं लावण्यासुद्धा थोडी मदत करत होती मला. आणि जसं मी इथं कपडे सगळे व्यवस्थित ठेवत होते ना, त्यामध्ये जशी तिची फेवरेट जी काही टी शर्ट्स असतील ना, ती टी शर्ट्स ती घेऊन बघत होती आणि मला ही घाला म्हणून सांगत होती. आणि इथं कॅमेराजवळ थोडीशी तिची मस्तीसुद्धा चालू आहे. हे बघा, तिथं मला सांगत होती हे मला टी शर्ट घालायचं आहे म्हणून. आणि तिनं चेंज केली आणि दुसरं घालून नंतर मग थोड्या वेळाने ना तिला पलाझो टाईपमध्ये पॅन्ट आवडतात, तीसुद्धा तिला घालायची होती. सो तीसुद्धा ती घालून बसली होती. आणि इथं ऑलमोस्ट सगळे कपडे माझे कॅटेगराईज होऊन झाले होते. आणि यामधले ना शॉर्ट झालेले तेवढेच कपडे जास्त तर निघाले. आणि काही तिच्या रेग्युलर पॅन्ट्स होत्या ना, त्यामधले इलॅस्टिक लूज झालेले होते ना, ते सगळे एका बाजूला काढून ठेवले मी. आणि त्यानंतर मग अगदीच कधीतरी फंक्शनल यूज जे असतात ना, ते कपडे सगळे एका साईडला केले. त्यानंतर इथं बाहेर कुठंतरी जाताना जे काही कपडे तिला घालतो ते सगळे कॅटेगराईज करून घेतले. आणि म्हटलं आता ड्रॉवर काढलाच आहे तर सगळा व्यवस्थित पुसून घेऊया म्हणून मग पुसून घेतला. आणि त्याला आहे ना त्यांनी फर्निचर करताना काही छोटे असे खिळे मारले होते, ते पण मी इथं काढून टाकले. आणि जसं तुम्ही इथं बघताय त्या पद्धतीनं आता मी इथं परत तिचे कपडे लावत होते. आणि हे कपडे लावत असताना माझ्या लक्षात आले की या ड्रॉवरमध्ये आता तिचे सगळे कपडे बसणार नाही आहेत. त्यामुळे दुसरी एक जागा तिला अलोकेट करावी लागेल कपड्यांसाठी, हे मात्र माझ्या लक्षात आलेलं होतं. आणि म्हटलं आता तात्पुरतं आपण सगळं व्यवस्थित अरेंज करून ठेवूयात. जे डेली वेअरचे कपडे होते ते अलीकडे ठेवले आणि जे अगदीच फंक्शनल वेअरचे असतात कधीतरीच तिला घालतो ना, ते मागच्या साईडला ठेवले. आता म्हटलं काढलंच आहे आवरायला तर सगळं करून घेऊया. आणि नंतर जेव्हा वाटेल त्यावेळेला नवीन तर घ्यायचंच आहे तिच्यासाठी कबड तिच्या रूममध्ये बनवून. पण अजून त्यासाठी वेळ आहे म्हणून मग आमच्याच कबडमध्ये मी तिला स्पेस केलेला होता हा ड्रॉवर. तिचे कपडे इतके नव्हते. आता जेव्हा गावी गेलेले होते ना, त्यावेळेला तिचे खूपच नवीन ड्रेस आता आलेले आहेत. त्यामुळे ना आता ह्या कबडमध्ये ह्या ड्रॉवरमध्ये पण ते कपडे बसत नाही आहेत, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. सो इन फ्युचर जमलंच तर मी तिचे दुसरीकडेही कपडे अरेंज करू शकते. जर केले तर ते तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि आता विंटर थोडंफार चालूच आहे, गारवा थोडा आहे, त्यामुळं त्या टोप्या ज्या होत्या त्या वरतीच ठेवल्या, कारण बाहेर जाताना वगैरे तिला घालायला बरं पडतात. आणि हे जे काही रुमाल होते ना, ते म्हटलं डेली बेसिसवरती तिला स्कूलला वगैरे द्यावे लागतात म्हणून स्कूलला देण्यासाठी म्हणून बाहेर ठेवले. आणि आता इथं माझं कबड आवरून झालेलं होतं. आणि हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस.